सर्वांना ख्रिस्तात सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा हा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला. आज करिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन अनुवाद 30वा अध्याय 15वे वचन. अनुवाद 30वा अध्याय 15वे वचन. पहा, जीवन व सुख आणि मरण व दुःख ही आज मी तुझ्या पुढे ठेवली आहे. परत एकदा मी वचन वाचतो. अनुवाद 30वा अध्याय 15वे वचन. पहा, जीवन व सुख आणि मरण व दुःख ही आज मी तुझ्या पुढे ठेवली आहे. हे यहोवा परमेश्वर म्हणत आहे जुन्या करारामध्ये. ह्या संदेशाद्वारे मला आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करायचा नाही, परंतु मला असं वाटलं आज की अशा प्रकारचा संदेश देखील येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी या प्रकारचा संदेश यावेळेस व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून दोनदा मी हे वचन वाचलं आणि या वचनामधून आपल्याला समजलं असेल जीवन आणि सुख, मरण आणि दुःख परमेश्वर म्हणत आहे मी आज तुझ्या पुढे ठेवत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जीवन म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे हे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला आहे. सुख म्हणजे आनंद, सुख म्हणजे जीवनामध्ये भरभराट, सुख म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टी उपलब्ध जरी नाही झाल्या परंतु समाधानी जीवन. सगळ्या चांगल्या गोष्टी उपलब्ध जरी नाही झाल्या पण समाधानी जीवन, आरोग्य, या सगळ्या गोष्टी. दुसरीकडे मरण आणि दुःख ही मी आज पुढे ठेवत आहे हे परमेश्वर म्हणत आहे. मरण आपल्या सगळ्यांना माहिती, दुःख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण आजवर या गोष्टींचा अनुभव घेत असेल, कारण की भूतलावरती असा एकही व्यक्ती नाही की ज्याला दुःखाचा अनुभव आला नसेल. सुखाचा अनुभव सगळ्यांना आला असेल किंवा नसेल हे मी सांगू शकत नाही, परंतु दुःख प्रत्येकाच्या वाटेला निश्चितपणे आलं असेल. गरीबातील गरीब असो किंवा श्रीमंतातील श्रीमंत. आणि म्हणून अशा प्रकारचं मी वचन का घेतलं, कारण की मरण आणि दुःख हे पापामुळे आपल्या जीवनामध्ये येतं. ज्यावेळेस आपण पाप करतो, पाप वाढवतो, त्यावेळेस हे आपल्या जीवनामध्ये राहतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरण हे निश्चितपणे येणार आहे. दुःख देखील येत आहे, परंतु दुःख येतं, दुःख जातं. परंतु जर आपण पाप करत आहोत, पापामध्ये आहोत, पाप वाढवत आहोत, तर ते दुःख आहे तसंच आपल्या जीवनामध्ये राहतं. आणि म्हणून पाप जर करत राहिलं, आजचा संदेश म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न नाही करत. घाबरवण्यासाठी हा संदेश नाही, परंतु हा संदेश गरजेचा आहे म्हणून मी हा संदेश अशा प्रकारचा घेऊन आलो आहे. जर पाप करत राहिलो तर काय, पाप करत राहिलो तर काय, मरण तर येईल तेव्हा येईल, परंतु दुःख नेहमी आपल्या जीवनामध्ये राहील. आणि ते कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये राहील, कसं आपल्या जीवनामध्ये ते येईल, हेच आज आपण पाहण्याचा प्रयत्न करून वचनातून हा प्रयत्न मी स्पष्ट करणार आहे. जर आपण इर्मया याचा 8वा अध्याय 12वे वचन वाचलं, त्यामध्ये पाप जर करत राहिलो तर आपण ठोकर खाऊ असं वचन आपल्याला सांगत आहे. मी वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या. त्यांनी अमंगळ कृत्य केले, त्यांची त्यास लाज वाटली काय? नाही, त्यास बिलकुल लाज वाटली नाही. शरम कसली ती त्यास ठाऊक नाही. म्हणून पतन पावणाऱ्या बरोबर ते पतन पावतील. मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील असे परमेश्वर म्हणतो. मी त्यांचा समाचार घेईल तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील. फक्त पाप जर करत राहिलो ना आपण, त्या पापाबद्दल पश्चाताप केला नाही, पस्तावा केला नाही, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला नाही, तर देवबाप स्वतः म्हणत आहे मीच त्यांचा समाचार घेईन, ते ठोकर खाऊन पडतील. म्हणजे हे नक्की, याचा अर्थ होतो श्योर, नक्की. जर आपण पापामध्ये राहिलो तर आपण ठोकर खाऊन पडू. ठोकर खाऊन पडू म्हणजेच काय? दुःख. जी माणसाच्या जीवनामध्ये दुःख असेल तर त्याला
मरणासारखा अनुभव येत असतो, त्याला मरणप्रिय वाटत असतं. म्हणून मी हे सांगितलं. जर दुःखच आहे आणि प्रभू परमेश्वर म्हणत आहे समाचार घेईल ते ठोकर खाऊन पडतील, म्हणजे पापामध्ये राहिलं तर आपण निश्चितपणे ठोकर खाऊ. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पाप करतच राहिलो तर काय? तर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे पाप जर करत राहिलो तर अकस्मात, अचानक, सडन आपल्या जीवनामध्ये संकट येतं. 100% येतच अकस्मात. आणि हे देखील वचनातून पाहूया. यशायाचा 30वा अध्याय 13व वचन पाहिलं तर वचन असं आहे, अधर्माचे तुम्हास अकस्मात फळ मिळेल. अकस्मात फळ मिळेल अधर्माचे, म्हणजे दुःख आपल्या जीवनामध्ये अकस्मात, अचानक काही गोष्टी आपल्याला अपेक्षितच नसतात, अचानक घडतात. का? आत्मपरीक्षण करून पहा. आपण जे पाप आहे, जे आपल्याला कळत आहे, ज्याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे, ते सातत्याने करत असतो. पाप करत राहिलो तर काय? आपण थेट नरकाचा विचार करतो. तसं नाही. जीवन जगत असताना रोजच्या दिवसामध्येच देवबाप सांगत आहे, अकस्मात आपल्याला ते फळ भोगावं लागेल. अधर्माचे तुम्हास अकस्मात फळ मिळेल. आणि हा प्रकार घडतो. पाप करत राहिलो तर अकस्मात संकट येतात. ते संकट सांगू शकत नाही. अकस्मात फळ अधर्माचे तुम्हास मिळेल. तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो, त्याचा कोणाचा अंदाज लावू शकत नाही. हे आपल्याला यामधून समजतं. पाप करत राहिलो तर अकस्मात, सडनली ठोकर खाऊन, म्हणजे नक्की आपल्याला ठोकर बसेलच पाप करत राहिलो तर. दुसरी गोष्ट, पाप करत राहिलो तर अकस्मात, सडनली संकट येतीलच. तिसरी गोष्ट, यावेळेस आपण पाप करत राहिलो तर काय? आपण नरकाचा विचार करतो. म्हणून मी दुसऱ्यांदा गोष्ट रिपीट करत आहे, थेट नरकाचा. मेल्यानंतर पाहता येईल तसं नाही. रोजच्या जीवनाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. मी काही दिवसांमागे पासून रोजच्या दिवसाचा आनंद हा शब्द, हे वाक्य संदेशामध्ये उपयोगात आणत आहे. कारण की माझी अशी इच्छा आहे, जी की यहोवा परमेश्वराने स्वतः पवित्र शास्त्रामध्ये देखील सांगितलं की कोणाचाच नाश होऊ नये आणि रोजच्या दिवसाचा आनंद आपण घ्यावा. परंतु आज मनुष्य पापामध्ये जास्त आहे आणि तो थेट मरणानंतरचा विचार करतो, म्हणून तो पाप सातत्याने करतो. परंतु रोजच्या दिवसातली जी संकट आहेत, ठोकर आपल्याला बसणार पापामुळे, अकस्मात संकट येणार पापामुळे. तिसरी गोष्ट देखील सांगत आहे, ती पहा, आपण घाबरून जाऊ, आपण घाबरेव. वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या. यशायाचा 28वा अध्याय 18 वचन, संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल. पाप करत राहिलो तर संकटाचा लोट येईल आणि तेव्हा तुमची पायमल्ली होईल. म्हणजे आपण घाबरून जाऊ. एकीकडे देवबापाचं वचन सांगतं, घाबरू नका, भिवू नका. या ठिकाणी सांगत आहे तुमची पायमल्ली होईल. आणि नक्कीच आपण घाबरून जाऊ. का? जर देवामध्ये आहे तर देवामध्ये असल्यानंतर संकट आलं तरी आपण घाबरणार नाही. कारण की देवबापाने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आपण स्वतः जीवनामध्ये उतरवण्यासाठी देवबापच आपल्याला मदत करेल. परंतु आपण देवाच्या जवळ नाही, आपण पापात आहोत. पाप करतच राहिलो, पाप सातत्याने सुरू ठेवलं तर ते संकट नसणार. संकटाचा लोट म्हणलेला आहे. खूप सारे संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल. खूप सारे संकट येतील, पायमल्ली होईल. घाबरून जाऊ, घाबरेव. आणि असं प्रकार घडतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आज. असं झालेलं असेल तर, ठोकर बसली असेल, अकस्मात संकट आली असतील, ती संकट वाढली असतील, घाबरून गेलो असेल तर आपण पापामध्ये आहोत. म्हणजे देवाचा वेळ देत असू, पण देवाला वेळ 24 तासातले आपण कदाचित फार कमी मिनिटं देत असू. मी तास पण नाही म्हणणार, परंतु इतर ज्या गोष्टी आहेत ज्या की पापाच्या आहेत, पाप त्याच्यामुळे घडतं, त्या गोष्टी आपण कितीतरी तास करत असू. आज तर मोबाईलमुळे, टीव्हीमुळे या गोष्टी आपोआपच घडतात. फक्त मोबाईलमुळे नाही तर त्या मोबाईलमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे ॲप्स आहेत त्यामध्ये खूप साऱ्या इतर गोष्टी आहेत. त्यामुळं कधी किती वेळ आपण त्याला देतो हे आपल्याला देखील समजत नाही. आज सावध व्हायची अत्यंत गरज आहे. आपणच आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येण्यासाठी चांगली अशी भूमिका घेऊ शकतो.
आणि त्यासाठी मी अशा प्रकारचा संदेश आणलेला आहे. फक्त मोबाईल घेतला, मोबाईल बघत बघत 30 सेकंदाचा व्हिडिओ, जो एक व्हिडिओ आपण बघतो ते कितीतरी बघतो, 1 तास कधी होतो ते आपल्याला समजत नाही. तसं पवित्र शास्त्रातील 30 सेकंदाचे आपण वचन, 30 सेकंदाचे एक वचन, असे कितीतरी वचन वाचू शकतो, परंतु ते आपण करत नाही. पाप करीत राहिलो तर काय, याचं उत्तर आपल्याला आजपर्यंत माहिती नसेल, तर ते उत्तर मी या संदेशामधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पाप करत राहिलो तर नरकात जाऊ, एवढं निश्चितपणे माहिती असेल. नरकात कधी? मेल्यानंतर, मरणानंतर. तसं नाही, जीवन जगत असतानाच रोजच्या दिवसातला आनंद संपून जाईल. ठोकर बसणं, अकस्मात संकट येणं, संकटाचा लोट येणं, पायमल्ली होणं, घाबरून जाणं, हा तो प्रकार आहे. आनंद घेता येणार नाही. आणि चौथी गोष्ट सांगतो वचनामधून काय होईल. असं करत राहिलो, ठोकर बसेल म्हणजे काय? ठोकर बसल्यानंतर देखील रस्ता असतो, म्हणजे संधी मिळेल. अकस्मात संकट आलं ते देखील जाऊ शकतं. संकटाचा लोट आला तरी आपण सुधरू शकतो. पण तरी देखील पाप करत राहिलो तर काय? जर पाप करत राहिलो ना, काहीच उपाय उरणार नाही. विदाउट रेमेडी काहीच शक्य राहणार नाही. म्हणून मी म्हणालो, घाबरवण्यासाठी नाही, सत्य परिस्थिती मी सांगत आहे. वचन मी आपल्यासाठी वाचतो यावेळेस. वचन असं आहे, परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. हे दुसरे इतिहास 16वा अध्याय 36वा अध्याय 16वा वचन हे असं सांगतं. परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. का? पाप करत राहिलो तर. जर पाप करत राहिलो तर काहीच उपाय शेवटी राहणार नाही. जीवनातला आनंद तर घेऊ शकणारच नाही, परंतु सार्वकालिक जो आनंद आहे, सार्वकालिक जीवन आहे, ते देखील मिळणार नाही. त्याला आपण मुकू, अग्नीमध्ये जाऊ. जे ऐकतो ना आपण, तिथं रडणं व दात खाणं आहे, ही कल्पना नाही. फक्त बातमी म्हणून घेऊ नका, सत्य आहे. आणि म्हणून जे वचन आज मननासाठी आहे, जीवन व सुख, मरण व दुःख ही आज मी तुझ्या पुढे ठेवली आहे. मरण आणि दुःख जर पाहिजे असेल ना, पाप करत राहा, ठोकर खा, अकस्मात संकट येतील, ती सोचा, संकटाचा लोट येईल, तुमची पायमल्ली होईल, घाबरून जाल, नंतर काही उपाय उरणार नाही, नंतर मरून जा आणि नरकात जाताल. सार्वकालिक आनंद मिळणार नाही, सार्वकालिक जीवन मिळणार नाही, सगळ्या गोष्टीला मुकू. परंतु जर जीवन आणि सुख पाहिजे असेल, त्यासाठी एक वचन वाचतो, असं करत राहा, हे करा. जीवन आणि सुख जर पाहिजे असेल, चांगलं आहोत, चांगलं राहत आहोत, तर काय करणं गरजेचं आहे? प्रकटीकरण 22वा अध्याय 11 वचन, प्रकटीकरण 22वा अध्याय 11 वचन, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. हे आपण केलं पाहिजे. परत वाचतो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. हे प्रयत्न केले पाहिजे. स्वतःला जास्तीत जास्त नीतिमान बनवण्याचा प्रयत्न, पवित्र आचरण जर करत असलो त्यामध्ये आणखीन भर टाकणं, हेच आपलं जीवन असलं पाहिजे. हे केलं तर जीवन आणि सुख आपल्या जीवनामध्ये धावत येतील. आणि फक्त याच भूतलावरती आपण रोजच्या दिवसातला आनंद घेण्यास पात्र ठरू इतकंच नाही, तर सार्वकालिक आनंद, सार्वकालिक जीवन देखील आपल्याला निश्चितपणे मिळेल. आणि म्हणून आज आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय पाहिजे? जीवन आणि सुख पाहिजे का मरण आणि दुःख पाहिजे? दोन्ही देवबापाने दिलेले, चॉईस तुमची, तुम्ही निवडून घ्या. देवबापाने आपल्याला दिलेले. आणि म्हणून यावेळेस एंड करताना मी एवढंच सांगू इच्छितो, प्रत्येक जण कधी ना कधी भाजी आणायला गेलेला असतो, किंवा कधी ना कधी आपल्या समोर अशी भाजी असते की खूप खराब झालेली असते आणि एक फ्रेश असते. आपल्याला समजतं की खराब भाजी खाल्ली तर शरीरामध्ये काहीतरी बिघाड होईल, चांगली भाजी खाल्ली शरीराला काहीतरी आहार मिळेल. भाजी बनल्यानंतर देखील भाजी जर खराब झाली ती आपण फेकून देतो. चांगली भाजी असेल तर ती जास्तीत जास्त चांगली बनवण्याचा प्रयत्न करतो. फक्त भाजी आहे ती गरम करतो, गरम गरम खाण्याचा प्रयत्न करतो. ह्या गोष्टी आपल्याला कळतात क्षणिक आनंद घेण्यासाठी.
सार्वकालिक आनंद, सार्वकालिक जीवनासाठी जाण्यासाठी देवबाप्पाने आपल्याला ह्या चॉईस दिलेल्या आहेत आणि त्यामधून काय निवडणं मी पण सांगणार नाही, हे आपल्याला निवडायचं आहे. कारण की देवबाप्पाने देखील आपल्याला ते आपल्या समोर ठेवले आहे, ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आता तुम्ही स्वतःला प्रश्न करा, पाप आपण करत राहिलो तर ठोकर बसेल, अकस्मात संकट येतील, संकटाचा लोट येईल, घाबरून जाऊ आणि नंतर काही उपाय उरणार नाही आणि नंतर नरक हे फिक्स आहे. आणि जर आपण चांगलंच करत राहिलो, कंटाळ न करता, म्हणूनच वचन सांगत आहे चांगलं करण्याचा कंटाळा करू नका, मग आपल्याला सार्वकालिक आनंद मिळेल, सार्वकालिक जीवन मिळेल, सुख मिळेल, हे आपल्याला देवबाप सांगत आहे. आजच आपण निर्णय घेतला पाहिजे, आजच आपण निवड केली पाहिजे. ती निवड करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देवबापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. आजच्या या संदेशामधून आम्हाला तू खरोखर बोध केला आहेस. आम्हाला प्रिय परमेश्वर, आम्ही पाप करीत राहिलो तर काय, याचं उत्तर आज तू दिलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि खरोखर म्हणून आम्ही चांगलं करण्यासाठी, प्रिय प्रभू, चांगलं असं जीवन जगण्यासाठी, प्रिय प्रभू, पाप सोडण्यासाठी, प्रिय परमेश्वर, सातत्याने चांगल्या गोष्टीमध्ये प्रिय प्रभू सक्रिय होण्यासाठी सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. तू आमच्या संगती राहा, तुझ्या दिव्यदूतांचा पहारा आम्हाला दे. प्रिय परमेश्वर, तुझ्या सर्व चांगल्या गोष्टी आम्हाला प्रिय प्रभू रोजच्या दिवसामध्ये समजू दे आणि ज्या ज्या गोष्टी आमच्याकडून शक्य होतील त्या सर्व चांगल्या गोष्टी आम्ही करण्यासाठी सहाय्य, मदत, मार्गदर्शन तुझंच लाभू दे. कारण की आम्ही स्वतःहून ह्या गोष्टी करू शकणार नाही. आम्ही प्रिय परमेश्वरा दुर्बल आहोत. प्रिय प्रभू, तू सक्षम आहे, तू समर्थ आहे आणि म्हणून या गोष्टी आमच्याकडून तू करून घे, जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जाऊन आनंद घेता येईल, रोजच्या दिवसाचा आनंद घेता येईल, जीवन जगता येईल, सुख उपभोगता येईल. आम्हाला मरण नकोय, आम्हाला दुःख नकोय, आम्हाला सुख हवं आहे. प्रिय परमेश्वरा, म्हणून या गोष्टी आमच्याकडून तू कर, आमच्याकडून तू करून घे, अशी आम्ही तुझकडे प्रार्थना आणि विनंती करतो. जर काही चूक अपराध पाप आम्ही केलेला आहे त्याची तू आम्हाला क्षमा कर. जे काही योग्य प्रकारे केलेलं आहे ते परम गौरवामध्ये देऊन सोड. जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होती. लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो, म्हणतो ऐकू द्या. आमीन. तर सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आत आणि सदा सर्व कास. आमीन.